Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांच्या विचारांवरती थलपती विजय चालतो. त्यांच्या विचारांवर थलपती विजयनं त्याचा पक्ष स्थापन केलाय असं म्हणत असतानाच तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ज्योतिषांची ओएसडी म्हणून नियुक्ती केली. टीकेचा वर्षाव झाला. ज्या ज्योतिषानं विजयचं भविष्य सांगितलं त्यांना स्वतःच्या भविष्याचा अंदाज बहुतेक आला नसावा, कारण मुख्यमंत्री विजयनं त्यांच्या ज्योतिषांना ओएसडी म्हणून नियुक्त केलं, पण ज्या पद्धतीनं टीका झाली त्यानंतर नियुक्ती लगेच रद्दही करण्यात आली. पण हे ज्योतिष हे एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. ते कोण आहेत आणि ते विजयच्या जवळचे कसे झाले, शिवाय स्टॅलिन आणि विजय यांच्या नियुक्त्यांमध्ये कसा फरक आहे आणि मुळातच तमिळनाडूची राजकीय संस्कृती आपल्याला काय सांगते तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी त्यांचे ज्योतिषी पंडित रिकी राधन वेत्रीवेल यांना मुख्यमंत्री कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणजेच ओएसडी म्हणून त्यांची नियुक्ती केली. आता या नियुक्तीनंतर लगेचच वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी या निर्णयावरती टीका केली. आता या नियुक्तीच्या अवघ्या 24 तासांच्या आतच त्यांना पदावरून काढून टाकण्यात आलं. राजकीय ज्योतिष, अंकशास्त्र आणि तामिळनाडूतील सत्ता केंद्रामध्ये चर्चेत राहिलेली ही व्यक्ती आहे. इरोड इथे जन्मलेले हे वेत्रीवेल हे एकेकाळी माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे विश्वासू ज्योतिषी होते. आता त्यांचं कनेक्शन हा एक इंटरेस्टिंग किस्सा आहे. त्यांनी केलेली एक महत्त्वाची भविष्यवाणी चुकीची ठरली आणि दोघांमधले संबंध बिघडले असं सांगितलं जातं. तुम्हाला आठवत असेल तर मुख्यमंत्री राहिलेल्या जयललिता यांच्यावरती उत्पन्नाच्या माहिती असलेल्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याचा आरोप करण्यात आला होता. 1991 ते 1996 या त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री कार्यकाळात सुमारे 66 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा दावा त्यांच्यावर करण्यात आला. 1996 मध्ये डीएमके सरकारनं हा खटला दाखल केला आणि नंतर सुनावणी कर्नाटकात हलवण्यात आली. 27 सप्टेंबर 2014 मध्ये बेंगळुरूच्या विशेष न्यायालयानं जयललिता यांना दोषी ठरवत 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या निर्णयानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि तामिळनाडूमध्येही मोठी राजकीय खळबळ उडाली. नंतर 2015 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली. वेत्रीवेल यांनी जयललिता यांना डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्स प्रकरणात तुरुंगवास टळेल असं आश्वासन दिलं होतं, पण सप्टेंबर 2024 मध्ये निकालानंतर जयललिता यांना तुरुंगात जावं लागलं आणि त्यानंतर या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. आता या घटनेनंतर जयललिता यांनी त्यांचा सल्ला घेणं बंद केलं आणि वेत्रीवेल सिंगापूरला गेले असं म्हटलं जातं. याच काळात वेत्रीवेल यांनी स्वतःची नव्यानं इमेज निर्माण केली. त्यांनी राधन पंडित वेत्रीवेल किंवा राधा पंडित वेत्रीवेल हे नाव घेतलं, जे जरा उत्तर भारतीय छटा असलेलं नाव आहे असं म्हटलं जातं आणि त्याचं कारण असं की त्यांना आणखीन लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे क्लायंट्स वाढतील असं त्यांना वाटत होतं. तमिळनाडूमध्ये इरोडची नाळ जोडलेली असतानाही आणि चेन्नईत फ्लॅट असतानाही त्यांनी काही काळ सिंगापूर आणि नंतर काही काळ दिल्लीमध्ये घालवला. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते हा प्रतिमा बदलण्यामागचा प्रयत्न होता, तर काही प्रमाणात ज्योतिषी निगडीत कारण देखील याच्यासाठी दिली गेलेली होती आणि त्याचबरोबर व्यापक मान्यता मिळवण्याची त्यांची इच्छा होती असंही म्हटलं गेलं. दिल्लीहून परतल्यानंतर एका मध्यस्थामार्फत वेत्रीवेल यांची विजय यांच्या राजकीय वर्तुळात ओळख झाली. त्यानंतर अभिनेत्याच्या वाढत्या राजकीय विश्वात त्यांचा प्रभाव दिसू लागला. व्ही या अक्षरानं सुरू होणाऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा सल्ला विजय यांना देणारे पंडित हेच होते, अशी माहिती याआधी द इंडियन एक्सप्रेसने दिली होती. निवडणूक काळात त्यांनी अनेक यूट्यूब मुलाखतींमध्ये विजय आणि टीव्हीके याच्या राजकीय उदयाबाबत भविष्यवाणी केली होती. आता तमिळनाडूच्या राजकारणात ज्योतिष आणि अंकशास्त्र यांचं नातं नेहमीच गुंतागुंतीचं राहिलंय. विविध पक्षातील नेते खासगी ज्योतिषांचा सल्ला घेत असल्याच्या चर्चा वारंवार होत असतात, पण याआधी असं कोणी पद दिलं नव्हतं, जो निर्णय अर्थातच विजय यालाही बदलावा लागला. तामिळनाडूच्या राजकीय संस्कृतीत आपल्याला आजकाल चांगलाच विरोधाभास बघायला मिळतोय, पण तामिळनाडूची मूळ संस्कृती बघितली तर ती कट्टर विवेकवाद आणि नास्तिकतेवरती रचली गेली आहे. सार्वजनिक व्यासपीठावरती धर्मनिरपेक्ष आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह धरला जातो, पण आजकाल नेते खासगी राजकीय निर्णय मात्र ग्रहांच्या गणितानुसार घेतात. तामिळनाडूच्या ओरिजिनल राजकीय संस्कृतीची मुळं आपल्याला 1925 मध्ये पेरियार यांनी सुरू केलेल्या स्वाभिमान चळवळीत आढळतात. पेरियार यांनी हिंदू धर्म, ब्राह्मणशाही आणि धार्मिक अंधश्रद्धांना खालच्या जातींचं शोषण करणारी मुख्य हत्यारं मानलं. ते थेट धर्माच्या विरोधात बोलायचे.
त्यांनी आयुष्यभर कुंडली आणि ग्रहदशा पाहण्याविरुद्ध मोहीम राबवली आणि लोकांना वैज्ञानिक तर्कशास्त्र स्वीकारण्याचं आवाहन केलं. पेरियार यांच्या मते ज्योतिषी जातीयवादाचे एजंट होते, जे शोषितांना त्यांच्या सामाजिक स्थितीवर प्रश्न विचारण्यापासून रोखण्यासाठी डेस्टिनीचा वापर करायचे. त्यांनी त्यांचं आयुष्य पत्रिका पाहण्याच्या विरोधात प्रचार करण्यात घालवलं आणि लोकांना केवळ वैज्ञानिक तर्क आणि मानवी कर्तृत्वावर अवलंबून राहण्याचा आग्रह केला. पेरियार यांचे वैचारिक वारसदार असलेले मुख्य प्रवाहातील निवडणूक राजकारणात प्रवेश करताच या अढळ तर्कवादाला तात्काळ तडजोडीच्या सामोरं जावं लागलं. राज्याचे पहिले द्रविड मुख्यमंत्री CN अण्णादुरई यांनी पेरियार यांच्या कठोर नास्तिकवादाला एक वेगळं रूप दिलं. एक समाज एक देव हा विचार त्यांनी मांडला, ज्यामुळे जाती विरोधी तर्कवाद आणि नास्तिकता दोन्ही विचार मांडता आले. त्यांचेच उत्तराधिकारी असलेले M करुणानिधी यांच्याच काळात ज्योतिषशास्त्राशी असलेला हा गुंतागुंतीचा संबंध खऱ्या अर्थानं रुजला. सार्वजनिकरित्या करुणानिधी एक कट्टर विवेकवादी, धार्मिक अंधश्रद्धांची खिल्ली उडवण्यासाठी चित्रपटांचा वापर करणारे एक प्रतिभावान पटकथा लेखक आणि धार्मिक चिन्ह धारण करण्यास ठामपणे नकार देणारे नेते होते. तरीही त्यांच्या राजकीय जीवनात सतत ज्योतिषशास्त्राचा वापर केला जायचा. त्यांचे राजकीय विरोधक अनेकदा असं निदर्शनास आणून द्यायचे की DMKचे महत्त्वाचे निर्णय, युत्यांच्या घोषणा आणि शपथविधी समारंभ हे शुभ मुहूर्तांवरच पार पडत असतं. त्याच्यासाठी हे मुहूर्त जे आहेत ते बघितले जातात. यावरून असं दिसून येतं की हा पक्ष आयडिओलॉजी आणि कार्यकर्त्यांची श्रद्धा यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करत होता. आता याच्याच अगदी उलट दृष्टिकोन AIADMKच्या ज्येष्ठ नेत्या जयललिता यांच्या कार्यकाळात दिसून आला. जयललिता या उघडपणे धार्मिक होत्या आणि ज्योतिष व अंकशास्त्रावरही त्यांचा विश्वास होता. नशिबाची साथ मिळावी म्हणून त्यांनी आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये एक एक्स्ट्रा A अक्षर वाढवून घेतलं होतं. राज्याच्या परिवहन बसेसच्या क्रमांकांमध्येही त्यांनी एक अतिरिक्त म्हणजे एक एक्स्ट्रा A अक्षर जोडलं. करुणानिधी यांचे सुपुत्र आणि DMKचे अध्यक्ष MK स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात पक्षाला पुन्हा एकदा पेरियार यांच्या बुद्धिवादी विचारसरणीच्या शिस्तबद्ध अंमलबजावणीकडे वळवलं. स्टॅलिन यांनी द्रविड मॉडेल या शासन पद्धतीचा सक्रियपणे प्रचार केला आणि त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व यावरती विशेष भर दिला. सरकारी मालकीच्या मंदिरांमध्ये त्यांनी प्रशिक्षित ब्राह्मण नसलेल्या पुजाऱ्यांची नेमणूक करून त्यांनी पेरियार यांची स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं मोठी पावलं उचलली आणि त्याद्वारे वंश परंपरागत चालत आलेल्या जातीय मक्तेदारीला थेट आव्हान दिलं. पण म्हणून मंदिरांची कामं त्यांनी केलीच नाहीत तर असं नाहीये. निवडणुकांनंतर नव्यानं निवडून आलेले मुख्यमंत्री आणि TVK पक्षाचे नेते विजय यांनी त्यांचे वैयक्तिक जे ज्योतिषी होते त्यांची नेमणूक मुख्यमंत्री कार्यालयात OSD पदावर केली. स्टॅलिन यांचा DMK विरोधी पक्ष आणि पारंपरिक द्रविड विचारवंतांकडून तात्काळ आणि तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. टीकाकारांनी असा युक्तिवाद केला की राज्याच्या अधिकृत प्रशासनात ज्योतिषाला स्थान देणं हे पेरियार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दीर्घकाळ जपलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि धर्मनिरपेक्षतेच्या विचारांचा अपमान आहे. आणि यानंतर अर्थातच विजय यांनी त्यांचा जो निर्णय होता तो बदलला. त्यांनी या नियुक्तीला स्थगिती दिली. पण तामिळनाडूचं राजकारण हे कायमच एका रॅडिकल थॉटनी चाललेलं आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.